श्रीवत्सचक्रधरा कृपा गुणवरा सर्वावतारा नमो चक्रधराङ्घ्रिपङ्कजरता संवित् कला स्वादिता प्रेमामोद सुसार नित्य निरता स्वानंद आह्लादिता ब्रह्मादिफलोकपुष्पजनिता नन्दादिसारोजिता सद्धर्मोक्ति सुरन्दिता मधुकरा श्रीनागदेवा नमो वेदतर्कचतुरा गमयोगशास्त्रा षडुदर्शनागिवसिता न कळे परात्मा लोके विमिमतिलवाल्पविवेकांशे वरमीन सर्वविषया पूर्णकर्म सत्तो तत्रापि सोऽसुरनरास्तवनीय सर्वा जीवा स्वभावगुणसिन्धुनावर्णितापे वामनासि रसना श्रवणा कदापि नारी पवित्रपणो कथितो वनोनि यो सर्वशक्तिनिधि केवलसौख्यदाता सानन्दबोधरततो भवपाशहन्ता वेदब्रह्ममोक्षविबुधा न कळे समस्ता स्वचण्डलीरसकृपा प्रगटे स्वभक्ता गङ्गातटी विपुलदक्षिणभागदेशी दुर्भाविधाननगरी वरराजहरी स्वेच्छावशे यतिमुनीश्वरवेषधारी श्रीमंत चक्रधर राज्यकरी स्वभक्ती नागाम्बिका मुनिवरेश्वर वानरादी भक्ती सदासी सगुणी परिवारी लादो ीडे कृपा गुणवशे गणा पवित्रा प्रेमामृता प्रतिदिनी शुभचित्रलीला सर्वदा शुभमने स्मरता सुकर्णी आई कथा सुवदने कथिता त्रयासी सत्सौख्यदास कळतापकुळ प्रहारा जीवा मनोनिकथिका वचना पवित्रा रात प्रहर समयी प्रभु बहुडे जोखा करी बलि करे स्वकृते सुनादे नागाम्बिका सुजगरा करुणी प्रणामो उपान हो प्रतिपदी भगमेळवीती जे कठीण रचने सपरिश्रयासी नागाम्बिका तव करी सुखपाठ मुक्त नागार्जुनानि दरुदी परचक्रपाणी देवी पदांगी सुखदायक संगमात्रे नित्ये सुरवरी सुख सर्वकाळी
पूसेषु चिंतन सदा पनकाय कीजे सांगे कृपानिधी गुरु प्रभु तारणा पे सिद्धि सदा सकळ जीव आगीत चिंता सूर्योदयी नवलगुण जर राजलीला जीवा सुदंत मळजो स्थिरिका प्रहारी सुगुळा करिजे परेशे प्रसारिजे मुख करे मग माजिले पै नागांबिका चरण धूनी जांबरांशे समाधिजे सुचरणो जगदान भक्ता निर्जरान कविजे कवने प्रकारे ते सेविजे अविनाश सहस्र भक्ती काळी मनोहर शिळा मिरवे सुहावा कंठीवरांग मुकुटी शुभ पुष्पमाळा पंचातिया तुरा वरी धूपयुक्ता ओवाळीजे परम मंगलमूर्ती शब्दा नागांबिका परम सात्विक भावयुक्ता निराजिजे निज करी परमेश्वराते साष्टांग पूर्वक नमस्करणोपचारी तो वंदिते सगुण सुंदर सर्व भक्ती कर्पूरमिश्रित विडा मिरवे सुवात्री नागार्जुने पवित्र सामक मंत्रमाळा ज्ञानोत्तमा प्रतिसुमंडलिके स्वदासे वैसाखीजे प्रतिदिनी स्थितिहार शोधा ऐसा सपूर्जित करी स्थित आसनी जो सर्वांग सुंदर गुणांगी सुभक्त वंदी लोकै मनोहर जगिये नयने पवित्र देखे नमी प्रतिदिनी मनीष चिंता संपूर्ण शुभम भवतु श्रीमच्चक्रधरार्पणमस्तु अथ सप्तमोऽध्यायः श्रीभगवानुवाच मय्यासक्तमनः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः ज्ञानं तेऽहं सविज्ञानम् इदं वक्ष्याम्यशेषतः मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये भूमिरापो नलो वायु खम्मणो बुद्धिरेव च अपरेयमितस्त्वन्यं प्रकृतिं य विद्धि मे परम् तद्योनिनि भूतानि सर्वाणीत्युपधारय परतरं नान्यत् किञ्चिदस्ति धनञ्जय सर्वं प्रोत सुत्रे मानि गणाय
कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः सर्ववेदेषु शब्दते पुण्यो गन्धपृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु इदं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामः बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम् धर्मविरुद्धभूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये ज्ञात्वैवेति तान् विद्धि ज्ञात्वा मुनेषु ते मयि विधिर्गुणमयैर्भावै रेवै सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् दैवेश्या गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते न मां दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः मायया प्रवृत्तज्ञाना आसुरं भावमाश्रिताः चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन अतो जिज्ञासुरताति ज्ञानी स भरतर्षभ तेषां ज्ञानि नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते यो हि ज्ञानिनो चैत्र महान् स मम प्रियः उदाराः सर्व एवैते ज्ञानित्वात्मैव मे मतम् आस्थितो संयुक्तात्मा ज्ञानेवानुत्तमं गतिम् बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समात्मा सुदुर्लभः कामैस्तैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्त्यन्यदेवताः तं नियममस्ताय प्रकृत्यानियता स्वयम् यो यो यं यं तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचरां श्रद्धा तामेव विदधाम्यहम् तया श्रद्धया युक्त तस्याराधनमीहते लभते सततं कामान् मय्येवाभिधानि तान् अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धया परं भावमजानन्तो महाव्ययामनन्तमः नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मनोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेदेन कश्चन इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहात्
जनानां पुण्यकर्मणां जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः श्रीमद्भगवद्गीतासु योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे श्रीकृष्णार्पणमस्तु। अथाष्टमोऽध्यायः अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मम् किं कर्म पुरुषोत्तम अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन श्रीभगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चादिदैवतम् अन्तकाले समामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरम् तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्यत अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना कविं पुराणं मनुशासितारम् अनोरणीयां समनुस्मरेद्य प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव वेदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागा द्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्यत ॐ
मां स्मरति नित्यशः तस्यां सुलभावान् नित्ययुक्तस्य योगिनः मामुपेत्ते पुनर्जन्म दुःखालयम् अशाश्वतम् ब्रुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः ब्रह्म भुवनालोका पुनरावर्तिनोऽर्जुन नानुम्यते तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते त्रयुगपर्यन्त महर्यद्ब्रह्मणो विदुः अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वा प्रभवन्ते हरागमे युक्तग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः अव्यक्तोऽक्षर इत्युक्तः स्तमाहुः परमां गतिम् पुरुषः स परपार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यत्र काले त्वनावृत्तिं चैव योगी मावृत्तिं चैव योगिनः अग्निर्ज्योतिरः शुक्लः षण्मासा उत्तरायणम् धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम् शुक्लकृष्णे गति हेते जगतः शाश्वते मते नैते श्रुति पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् श्रीमद्भगवद्गीतासु योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे श्री चक्रधराय नमः। श्री चक्रधराय नमः। उखटे केले ऐसे कीजे ऐसा प्राणिया धर्मापासून काढिजे उखटे केले बाई प्राणियाचे चैतन्य किती 232
उपटे केले ऐसे कीजे ऐसा प्राणी या धर्मापासून काढीजे बाई प्राण्यांची इष्टा आड न येईजे की बाई प्राण्याचे दोष त्यांना सांगितली रेल्वे तो निर्णय ऐसे प्राणी असे तर का म्हणते ना करीते ना पारितीची आदर्शनाही आहे ऐसा अंत न पाहिजे की पुरुषाच्या माया राहिले प्रत्येकाचे कार्य पटे घेऊनी निघिजे बाई महात्म्या निरोध न कीजे बाई प्राण्याचे चैतन्य पळून आला असे आता हे दुनियाचे मुख न पाहिजे सावरते ते स्थानी महात्मेया असो नये हे कलिदया नरक कलिदया नरक हे कलिदया नरक राजसे तामसे स्थानी नसावे विधियाचे भूताविरोधी करावी किंवा विधी करिता विधी स्फुरे विधिया विधी पर्याये एक ग्राम पशु एक अरण्य पशु एक आमेद्य कृमी एक विषय कृमी अमेद्य तुल्य विखोतो कवनाशी दुर्लभ जे कृमी तुल्य पुरुष हो तयाशीची की एक महात्यागिया एक अनिष्ट त्यागिया एक सदैव जायते वेळी सांगी एक अनिष्ट उपसाहती एका केतुलिया एका अंतराया ते जनी योग दंडतो शास्त्र समलोकाते पावे ऐसे गा जीव जीवाचा गाभारा नावे कधीला करू नये जर केला तर अनोनी आन करिता वेळची नगे तुम्हा येथून म्हणितले ते करणीय किंगा येथ अनुसरी जेना तर ऐसिया अधोपरीचिया वृक्षा होई जैल मग अनंत काळ दुःख भोगीतच अशी जैल अमृताचे वाक्य लागे हे असा गा मंडळिका जीव जीवा काही परिहारू असे म्हातारी तमाचा मोठा या श्रीमंताच्या घरी पुरुष होऊनी जन्मती मग 12 वर्षा सबंधने दुची नये देश काळ वर्तमानाचे साह्य अति रोज खाजविना तो विरक्त भोगत्या म्हातारीची या परी असावे बाळाच्या देऊळी न बैसावे राधा संताची ओसरी बिडार कीजे येसनी रवन असे आन परमेश्वरा येसनी देवता असे मा चिंदी चिरकुटी नेनो कैसी मिळेल की लज्जा रूप धर्म स्त्रियाशी रक्षण स्वयं दास्यं तपस्विनां हे देखिले तैसे अठविजे यत नमस्कार कीजे सकृत सेविजे अति यत्न कीजे अनुसरल्याची दोनची घडिया पुरती स्वस्थे चित्ते बुद्धय संभवन्ति काही बाई शेवटिलिया चारी घडिया ऐशिया गेलिया तर काही ना तैसिया गेलिया तर काही जन्माची काही अनुपपत्ती पडलिया असती ऐशी अनंते जन्मे वाया गेली मेळिये जन्म
जन्म दिधले मोळिये दिधले शिवनिया दिधले रुंबणिया दिधले माहे एक जन्म यथ जिजो का मा काही होईल ते पाहिजो स्वातंत्र्यु हा मोक्ष पारतंत्र्यु हा बंध जीवा कवनी सामुग्री न होवावी सकळई सामुग्री या परितेजुनी येतीची या व्युत्पत्ती व्युत्पन्ना होवावे येतीचा श्रेष्ठ तो येतीचा नष्ट येतीचा श्रेष्ठ तो लोकीचा नष्ट पर्यंत असावे जव आपुले श्रेष्ठत्व नष्टत्व प्रकाशेना विकारे पुरुष धर्मापासो निजाय शृंग स्त्री पुरुष ऐसा विभागहीने परिसंबंधे पोराचे चैतन्य वेदले विक्रय न करावे आवडी नावडी न हुवावी जात्रे क्षेत्रान बचावे आपण कवनाची तात न कीजे तर आपुली कवनी न करी मोरा जीवा अप्राप्ती ते दुर्लभ मोरा जीवा आग्रहो नाही आग्रहो जर होय तर परमेश्वर ज्ञानी आस प्रेम देती शास्त्र कवना प्रती न बोलावे अंगाये थोन म्हणावे ते वेळी तुम्ही करावे की हे तुम्हाशीची स्फुरावे प्रभूची सेवे आणि का द्रव्याचे नातू नसुधाची पुरेशी मांडिया हे तुम्हा दारिया दारीचिया खुंटिया इतुलेही न पडियेगा कर्ण भज्य होय पूज्य होय अनिका स्वाभिमानीचिया होवावे मायेका निराभिमानियाचिया हुईजो का हे तर निराभिमान पर आपुलिया लागुनी स्वाभिमानियाचे स्वाभिमान ते कायशियाची ही न होवावी गाऊनी गावा जावे झाडा तळी विजन कीजे असावे ऐसे चक्रावरी फाळुके घालवणी स्मरण तेही एक स्मरणची की निरंतर परमेश्वराचा विरहो भावावा परमेश्वरा लागी रंका हुआवे तिसरा पहारी भिक्षा कीजे भिक्षा न करावी भिक्षे पडिला हाती घेईजे मागवणी नदीच्या तिरी भोजन कीजे देविता आवडी गोडी न हुवावी हे भिक्षान्न की
पवित्राचे पवित्र हे की पवित्राचे पवित्र की तुम्ही महात्मे किंवा तुम्ही पात्री पडले भोजन दिले की मंडळी का धाये तव अन्न घेईजे गा अन्नी काही दोष असे रसाल तर खळ्या पाळी टेकाल गावाबाहेरी खांड देवळी का झाडाखाली निद्रा कीजे भावी वरती जे शितोष्ण येळार कीजे बहिर्वासन नेसावे मार्गी पडले वस्त्र घेपे मान कुंडली का कोपर जुती पांघरावी तुम्हा आसनाच्या जवळे नवे वस्त्र न नेसावे मळकानी पेढीचे जळभानी लाविले गोरी बुंती घालीजे आणि मार्गियाचा संसर्ग न करावा मार्गियांचा संसर्ग न करावा गुरुवासरीचे गावात विजे देवळी निद्रा न कीजे एकावेळी पिशिरुली सवेळेची उठवणी मार्गी उभे या राहिजे सांगात पाहिजे मागिले म्हणती पुढीलांची पुढीले म्हणती मागिलांची शिवरात्री आपली मोळी गावाबाहेरी गावातली गावावी गंगा तीरी असावे पापाचा दिसा आपुली दावल गावीजे आपण धर्म सांगा परधर्म करावीचे ना तो योग भ्रष्ट बोलिते योगे देह पाळी तयाही एक भले आची परधर्म तुमचे जीवन ठिकाण समंदिया पुरुष सुखिया श्रीमंताच्या घरी जन्मे विषय व्यवहारावर बुद्धी नाही देवता तीर्थावर बुद्धी नाही हे नव्हे हृदय शून्यावरती अधिकार नाही भक्ती जडा धर्मी अधिकार नाही कर्मजडा धर्मी अधिकार नाही धर्म तांडाळापशी जाती तांडाळ तो चांग हेमती नाथाचे परीले अनाथ व्हावेती हेमती कृपाळू असे परदिवे कृपेशी पात्र होवावे की देवती दानी असे परिवारासाठी व्हावी हेमती वज्रपंजरू असे परजीवे शरणांगत होवावे की निगोरणाचे वितरिणी खाण्याचा अमृत असे निरोग साह्य अधिक योगा होय दक्षा होय तो अनंता तापासी आश्रयो नरकाशी हेत राजरत्नाचा साहित्यात देव तो देवेची पाविजे हे स्मरे तो दुर्लभ भूतांमध्ये दयाची विशेष प्रतीती दयापासून सुख स्वास्थ्य झाले ऐसे जाणावे एक मनी किंकर एक परमेश्वर किंकर आपण किंकर व्हावे परमेश्वर किंकर व्हावे भावातीता होवावे संग्रह करावा हिंसा न करावी हिंसा पापात द्रव्याचे नावे पडिला कवडा आदी करून निघावा प्राप्त विषयाचा त्याग करावा त्याग तो निर्गुण परमेश्वराला दीर्घाय ओढलो येती व्हावी राहते भारी हनावी समाजल मानाचे नांदे देवदेवाचे आरण उभे तुझी कांड्या भाण्याचे गायवडे आयवडे जाय पासून पुरुष उठी तयाचे नेनो कोणची सिद्धीने उरले आपुले करणी असावे मग देवे करावे ते देवची कल्याण जे तुला प्रयत्न करी ते तुला दैव साह्या ते करी हे शास्त्र जाणूनी बोले ते करियोनी बोले परमेश्वर शास्त्री एवं वा नाही पर्याय नाही अभावी भावरूप फळ नाही अकरणी प्रत्यवायो नाही अक्षरदाता जीव बोधदाता परमेश्वर आचारे योग्यता विचारे दृढता विश्वास मैसे आता निरालंबी एकले आकार
विजया नित्याटन करावे ग्रामे एक रात्रम नगरे पंचरात्रम पुरुषोत्तम चैत्रावतारे सात्विक स्थाना सेवावे प्रसन्नता ऐसा एक धर्म ईश्वराची आरती संबंध व्यक्त व्यक्ती संबंध व्यक्त प्रसन्नता परमेश्वर निश्चयती मग आपला संबंध देती म्हणून संबंध देव गीती गाओने निजे गा पांड्या देवाची आरती व्हावी नारायणी स्तुती व्हावी ईशानी निवृत्ती व्हावी देवाची अनंता व्हावी आपुली मळीन माती करावी कोमळ ज्ञानी इंद्रिय धर्म पातळ होती अप्रोक्षात से जाती तीळ खाईजे तर तिळाई चुकी भूक जाये जनाविको शौचा चार न शोध येत सारंगा उमराते कोणी सौम्यान वचावे पूजा पुरस्कार न स्वीकारावे स्तुती परवैराग्य न करावे सामान्य स्त्री सदन स्थितापासून संदेह त्रुटी करावी जरदावसे काय परिकल्पना नवते वेडेया पिशेया बधिरा अंधा मुकेया धर्मी अधिकार नाही नित्य वस्तू विवेक शमदनादी साधन मुमुक्षुत्वांचं जोची अवसर विषया तोची ब्रह्म विद्ये अर्थ दुःख कसो चित्त जिज्ञासो तृणमोही अर्थार्थी नित्यपदाकांक्षी श्रद्धया परमास्तिकी दर्शनी अदर्शन अदर्शनी दर्शन संबंधी असंबंधी 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 परमेश्वर अमूर्त ब्रह्म विद्या अमूर्त परमेश्वर प्राप्ती फळ रूप अमूर्त स्वानंदनी प्रतिफळ आपणे अर्थे काही येते तर तैसे कीजे नारी आपल्या संगाते भिक्षेने जे आग्रहो परिग्रहो न होवावा गोपीन धारण करावे हो विकार संपन्नाचा घरी न बसावे विषयाचा संग न करावा पुराजीवानेची पोटी त्याची तोंडी जीव आपल्या करू आवडे तेची करी पाठी पुढीला वर ठेवी अळंच अविद्या रूपे अविद्या संचरे कलियुगी प्रतिमूर्ता आढळते अवघात नाही प्रार्थना नर नाही म्हणून के जे तुला प्रपंची जडे ते तुला ईश्वरी उजळे जे तुला ईश्वरी जडे ते तुला प्रपंची उजळे सर्वत्र विषय गोडितो रस गीत विखो पाहिली वैसल्या हातोनी पाहिले आम्हे जगारा अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा अंगीकार याते विकल्प बोलिजे देह पर्यंत पुरुष उरलाची असे कराल तर होईल की गा जीव सर्वाधिकार्या ब्रह्मचर्ये त्रसने जीव विषया कारणे मढी उपरती काढिला महात्मा विकरेना ऐशिया हुवावे तेल तूप हा गाळोत्तर रस की गा स्मरण ते वस्तू स्मरण होय नाम स्मरण ते वस्तू स्मरण होय आन नाम स्मरण ही होय दाता जैसा काही खळीये बैसा वयाने जताये बळे तव धावावे पडे तव करावे अंक आता नमो श्री गुरुदेव दत्ता सांडुनी देवता
भक्ती जाला उपदेश कैसा श्यामळाला निंदामुखी ज्या बहुसाल अंगी विवादवादी ललिता विडंगी मांसाहारी मद्यपीत आला उपदेश कैसा श्यामळाला कदाही नत देव धर्मा उभे सनियाती चोरी कर्मा मंत्रादि मंत्र पूजितो भूताला उपदेश कैसा श्यामळाला नित्यानि मागे परिशांती नाही श्रेयावसोई उळतोडवाळी पशुवा समाने नरदेही आला उपदेश कैसा श्यामळाला धेनुस्तनी तो चिरतोंड खोवी दोराक्त प्राचीन बहुमास्त देवी गोडी क्षीराची नकळेची त्याला उपदेश कैसा श्यामळाला धोनिया मरकटू ओंगळ्याला मुक्ता फळे गुंगुरी माळ घाला ओढोनी टाकी रुची नाही त्याला उपदेश कैसा श्यामळाला आणोनिया रास भुनानी येला सुगंधी येतो बहुचर्येला जानोनी लोळे धरणी धुळीला उपदेश कैसा श्यामळाला आलोनिया पैनली स्वान पुच्छे सामास ठेवी आपुल्या स्वइच्छे काढोनी पाहा तव वक्र त्याला उपदेश कैसा श्यामळाला पाळीय लावाय सुपिंजऱ्याशी घालोनी चारा उपमान्यराशी सोडोनी देता प्रिय विष्णू त्याला उपदेश कैसा श्यामळाला आला जसे बोकडू पोशियेला नानावरीचा गुणशी कविला मातेशी भोगी नचलाज त्याला उपदेश कैसा श्यामळाला पाळोनी पाजा पयत्या भुजंगा दोडंबऱ्याने विषेतांगा निर्विष दुग्धे परितोन झाला उपदेश कैसा श्यामळाला पाषाण तो पै उदकांत महा घालोनी याठे दिसून प्रभा तो फोडिता अंतरी नाभिजेला उपदेश कैसा श्यामळाला तो कोळसा धुवुनिया दुधाने घोडीला कर्पूरचा कराने काळाची राहे नच शुभ्र त्याला उपदेश कैसा श्यामळाला कोश किडा घर युक्ती बांधी दुधोनी गाड्या बसला कबुतरी कोंडोनी त्याचा मग मृत्यू झाला उपदेश कैसा श्यामळाला महिलागिरी चंदन वृक्ष वेधी वेणूर्जनी गळतो नवेदी कैसाची तो अंतरी शून्य झाला उपदेश कैसा श्यामळाला पंत ऐशे वदता शताब्दी तुझे गळेही पडले भवाब्दी फार नवीते मुकले सुखाला उपदेश कैसा श्यामळाला नाना परित्या यमगांजिताती अनंत दुःखे बहुकाळ जाती 84 लक्षे पुन्हा योनी त्याला उपदेश
मी जाचविला उपदेश कैसा सिया मुलाला शांत घेई किती एक बंदी कित्येक पावले अंगठी कित्येक येती पुढती महिला उपदेश कैसा सिया मुलाला कित्येक पैजी वजडत्वी पहा योगी नरका किती जात महा खाशी नाही परिपार त्याला उपदेश कैसा सिया मुलाला योगीत एकू सुख स्वर्ग लोकी पुण्य सर्व लोकी जन्मोनी मोहे भव भोवर्याला उपदेश कैसा सिया मुलाला कांत ऐसे वदता मुढाचे संख्यात नाही दुखया भवाचे नाना मताने समूळी बुडाला उपदेश कैसा सिया मुलाला या लागी बा सद्गुरु पाय सेवी जोईच्या भक्ती स्थिती भेद लावी ज्ञानाशी बोधी बहुसार धोका नाही भवाचा मग विघ्न धोका ज्ञान नासो निसुज्ञान दावी जो देव धर्मा भजनास लावी भक्ती विने नगती जीवासी यालागी श्री दत्त स्मरे निदासी शील भाग्य कवी राघवाचे सन्निधी आले परमाधिकाचे दोन्ही तेने उपदेश केला संसार धोका समूळे हरिला कृष्णार्पणमस्तु धन्य धन्य स्वामी या अवधूता योगी या मुनिवरा सकल साक्षी तू अससी गुरुपुरा गुरुपती नयवरा पूर्ण ब्रह्म परधाम परात्पर मुनिरंजन अच्युता भवानवी मूढता तारी तू संस्कृती मूळचे जपा तिलका त्रिकुमारा वससी सैहे गिरी सकल जना पावसी तुम्हारा प्रेम देई झळकरी अगम्य अगोचर अनाम गुणमय अगम्य पूर्ण स्थिता देवानंद मुनी ब्रह्मते जगे पारणसे सर्वरूपा तत्वज्ञान तू कथिसी योगी जना स्थानकाशीचे साधु निराया आत्मतीर्थ भोजना मातापुर हे पवित्र स्थान निद्रेला वारिशी प्रेम सुखाचा दुर्गम भवना भावदेवी मानसी हे कल्पद्रुमानुपमा संकाशी भाव आम्हा गुरुशी कुलोत्पन्ना सुंदरा प्रेमधामा दास अमृता ठाव द्यावया विसरू नको प्रभुवरा भक्तवत्सला प्रीत तुझे वदती गुणगंभीरा त्रिसुता गुरुदत्ता आवसी जना अवधूता प्रभुवरा ताप ताप दया
दासी सकळ जगतासी महाराज सुखाचा दानी सुखाचा दानी त्रिपिता अनसुया जयाची जननी जयाची जननी चंदनादी परिमळ भरुनी परिमळ भरुनी प्रेम सुखाचा दानी प्रभुवरा प्रकाश तव तेजानी नांदतो सिंहांचल स्थळ निर्मळ पाहुनी तामसी विकारी भूता देवतादी पात्रांचा विक्षोभ झाला खाई असे निंदकू आत्मघाती तारकू अंतरीना जिव्हाळा पात्र विरागी मी ज्ञानी आला दुर्गुणी वेलवाढीस गेला प्रसव नित्य नरकाशी गेला बाळू दयाळू औदार्यवंता अद्धमाचा जरी वीत आला मोक्षदायी वेल्लाळा तुझशी बाण मितो खचितची पापी महानिष्ठुर मती मंद जीव उद्धारक भुवनासी तुझवीना सखा नित्य ही पाळ
पाठी राखा दयाब्दी परमेशा परमेशा दयाब्दी तू अविनाशा सच्चिदानंद आनंदा सच्चित मिळो निकंदा शोभे त्रय अंशी त्रयंशी शोभे ईश्वर तुझसी नामया सृष्टी या नाम धरोनी राया व्यक्त झालाशी झालासी व्यक्त स्वयं स्वरूपाची जीवाकार कारण जीवा द्यावया दान आनंद आपुला आपुला आनंद मज गरीबाला हीच कृष्णाई नाही हीच एकली पाही प्रेम दासाची दासाची प्रेम कृष्णासाची मोक्ष कनवाळा बाळा मोक्षदायी वेल्लाळा तुझशी बानमितो नमितो बा तुझसी माझे बाबा खचितची आदास चक्रधर माझी माये माऊली चक्रधर माझी माय माऊली कुणी गेली वनात कायमी मुख दाखवूया जनात कायमी मुख दाखवूया जनात चक्रधर माझी माय माऊली चक्रधर माझी माय माऊली टाकून गेली वनात कायमी मुक्ता करूया जनात कायमी मुक्ता करूया अशी परी तुझी नाही आचरली असली परी तुझी नाही आचरली म्हणून माझी खंती धरली म्हणून माझी खंत धरली खंती धरली मनात कायमी मुख दाखवूया जनात कायमी मुख दाखवूया जनात चक्रधर माझी माय माऊली चक्रधर माझी माय माऊली टाकून गेली वनात कायमी मुक्ता करूया जनात कायमी मुक्ता करूया जनात रजतमाने पूर्ण ग्रासिलो रजतमाने पूर्ण ग्रासिलो कार विकल्पाच्या बळी पडलो विकार विकल्पाच्या पडलो गुंतलो आलिंबनात कायमी मुख दाखवूया जनात कायमी मुख दाखवूया जनात चक्रधर माझी माय माऊली चक्रधर माझी माय माऊली टाकून गेली वनात कायमी मुक्ता करूया जनात कायमी मुक्ता करूया जनात जन्म माझे मी
दाखवूया जना चक्रधर माझी माय माऊली, चक्रधर माझी माय माऊली, टाकून गेली वनात कायमी, मुख दाखवूया जनात कायमी, मुख दाखवूया जनात. कुमार म्हणे मी पाप्याने कुमार म्हणे मी पाप्याने, चतुर्विधीचे ज्ञान गमवूनी चतुर्विधीचे ज्ञान गमावूनी, नरक जोडिले क्षणात कायमी, मुख दाखवूया जनात कायमी, मुख दाखवूया जनात. चक्रधर माझी माय माऊली, चक्रधर माझी माय माऊली, टाकून गेली वनात कायमी, मुख दाखवूया जनात कायमी, मुख दाखवूया जनात. भारद्वाज गमन मागोसाई जयाची जय, रमणापुरिये वायुवे कंठिये तळयसन, बाईसे आणि मातवा वृक्षे प्रवणापुरिये गेली, गोसाव्यांजवळील भूदेव होते, लोके भिक्षा करुणी आली, योरिया दृष्टपूत गेलिया, सर्वज्ञ मनितले महात्मे आव्हान लाटलासे, योनियाचे तक फेडिता नाही, तुका थकलासी ऐसे कवनी म्हणते नाही, जी जी म्हणून डुगेची होते, मागते तो गोसावी विजय केले, वाजकांतीवरी बैसला होता, मार्गी बैसला होता, गोसावी विजय केले, आणि ओळी मागुता मार्गी बैसला, सर्वज्ञ म्हणितले पुण्यमात्मे हो, एका किरू कवनीये ठाईचे, ऐसे जाना जीके कांतीयेचे, सर्वज्ञ म्हणितले माणसे तरी माणसे, गोरवा तरी गोरवा, पाकिरवा तरी पाकिरवा, वेदोवादी एकाई पहा शोधू, नावेले, पाकिरवा ऐसे माणसे, गोरवे ऐसे, योग्येची राहिले, नाही राईसा पाट, हे पाखरू कवनी धरणी एकाचे, तुम्ही जाणत असा, लिहिली ते कांतीये कळी, गोसाव्याचे सण होते, हे कोणी एकाचे, गोरवे तरी गोरवे तरी, माणसे तरी लागले देखती,